नमस्कार, मी परेश. नमस्कार, मी योगेश. वी आर को फाउंडर ऑफ अल्फा टच. आज पाडव्याचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही आमची जर्नी तुमच्यासोबत एक थोडक्यात समराईज करण्याचा प्रयत्न करतो. दोज ऑफ यू सीन अस फर्स्ट टाइम. वी आर चाइल्डहुड फ्रेंड्स आणि आम्ही बाईक रायडर आहोत. वी आर इंटू टुरिंग. आम्ही बाईक राईड करत असतो. भारतभर आमची यात्रा चालू असते आणि या यात्रेदरम्यानच अशाच एका राईडच्या वेळी आम्हाला एक असा थॉट आला आणि ज्याला आम्हाला बिल्ड करावं असं वाटलं. ह्या सर्व प्रवासाची सुरुवात झाली होती 3 महिन्यापूर्वी, ज्यावेळी आम्ही राईडवरती केरळ राईड केली. आपण केरळ राईड केली. केरळ, रामेश्वरम, धनुष्कोडी राईड केली आणि त्या राईडच्या वेळी आम्हाला ही आयडिया क्लिक झाली होती. ॲक्च्युली आयडिया तेव्हा क्लिक झाली, पण त्याची थॉट प्रोसेस खूप आधीपासून होती. आम्हाला दोघांना काहीतरी एकत्र येऊन काहीतरी चांगलं करायचं होतं, कारण आमची जोडी अशी आहे की आम्हाला एकमेकांवरती खूप विश्वास आहे की जे करू ते बाप करू. 2 दिवस कंटिन्यू बाईक राईड करत होतो. मुंबई बँगलोर केलं होतं आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं उटीला. 3 दिवस. सो मुंबई बँगलोर केलं, उटी केली आणि तिसऱ्या दिवशी आम्ही केरळमध्ये पोहोचलो होतो, थेकडीला पोहोचलो. बरोबर. सो 3 दिवसाची कंटिन्यू राईड झाली, अप्रॉक्सिमेट 2000 किलोमीटर. आणि मग तिकडे गेल्यानंतर आम्ही खूप दमलो होतो आणि मग त्यावेळी आम्ही पहिल्यांदा, इव्हन योगेशनी पण पहिल्यांदा, मी पण पहिल्यांदा, आयुष्यात पहिल्यांदा आम्ही केरळचा मसाज घेतला होता. ऑथेंटिक आयुर्वेदिक मसाज, फुल बॉडी मसाज. आणि मसाज घेऊन आल्यानंतर आमच्या दोघांचे जे रिॲक्शन होते आणि जो रिलीफ भेटला होता, आम्ही काही जगावेगळा काही अनुभव केला होता आणि तिथून आम्हाला ठरवायला, म्हणजे आम्ही दोघांनी असं एकमेकांकडे बघितलं. मला तेवढंच लागतं. म्हणजे ती एक नजर काफी असते, ह्याला काय म्हणायचं आणि मला काय म्हणायचं. राईडमध्ये आम्ही कम्युनिकेटरवरती कनेक्टेड असतो, इंटरकॉमवरती. त्यामध्ये गोष्टी बिल्ड झाल्या, हे असं करू शकतो, ह्या गोष्टी अशा सॉर्ट करू शकतो. आणि आल्यानंतर जे कामाला लागलो आम्ही, पहिलं तर आम्ही स्वतः ट्रेनिंग घेतली. आम्ही एक इन्स्टिट्यूट आहे, तिथून एक सर्टिफिकेशन डिप्लोमा केला, त्याचं सर्टिफिकेशन घेतलं, प्रॉपर समजून घेतलं मसाज कसा वर्क होतो, रिकव्हरी थेरपीज कशा वर्क होतात, आईस बाथ कसं म्हणजे काय असतं, सॉनाची हीट, स्टीमची हीट, त्यात काय डिफरन्शिएट असतो, बॉडीवरती त्याचा कसा परिणाम होतो. टेक्निकल गोष्टी आहेत, आपण हळूहळू त्याच्यावरती नंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये बोलू. पण ह्या सगळ्यांचा आम्ही अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर आम्ही आता कॉन्फिडंट झालो की आता आम्ही हे डिलिव्हर करू शकतो आमच्या आईने. आणि मग माणसं हेरायला सुरुवात केली आणि फायनली इंटिरियर चालू केलं, जागा बघितली त्या दरम्यान, अँड फायनली वी आर हिअर. थोडक्यात वेलनेस हा जो कॉन्सेप्ट आहे हा आपल्या लोकांसाठी नवीन नाही आहे. बरेच लोक वेलनेस ऑलरेडी तुम्ही बघणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी स्पा, मसाज किंवा अशा गोष्टी घेतलेल्या असतीलही, पण बरेचसे असे पण लोक आहेत ज्यांनी ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स नाही केल्यात. तर आम्ही हा विचार केला की ज्यांनी ही गोष्ट एक्सपिरियन्स नाही केली आहे, आम्हाला त्यांच्यापर्यंत ही गोष्ट घेऊन जायची आहे. प्लस ज्यांनी ऑलरेडी एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्यांना अजून कशी चांगल्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट देऊ शकतो त्या गोष्टीची, तर आपण त्या गोष्टीचा पूर्ण विचार करून या गोष्टी चालू केलेल्या आहेत. ॲक्च्युली योगेश, म्हणजे आपण लास्ट टाइम जसं बोललेलो, मसाज सो कॉल्ड मसाजचा एक लोकांना त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. आपल्याला त्याचं रिअल मिनिंग काय किंवा ते काय असतं. राईट. आता ह्यामध्ये ना काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो. मसाज हा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी घेतलेला, पण त्याचा एक्सपिरियन्स एवढा वाईट होता. एका जिममध्ये होतो मी. जिम खूप चांगली जिम होती. त्या जिमचं जे ट्रेनर होते त्यांनी सजेस्ट केला की या माणसाकडनं मसाज घे. तर त्यांनी मला असा रगडलाय, 2 दिवस बांबू लागलेले, 2 दिवस माझे दुखत होतं सगळं. म्हणजे ते थोडक्यात तो माणूस जो आहे त्याला माहितीच नाही आहे की कशा पद्धतीने करायला पाहिजे. आणि 150-200 रुपयात आणि 500 रुपयात मसाज होत नसतो, कारण त्याला जे ट्रेनिंग लागतं ना आणि ज्या पद्धतीचं काय म्हणतात त्याला स्किल आहे, मनापासून नॉलेज आहे, सगळ्या गोष्टी तर सगळं ओतून करावं लागतं. त्या गोष्टी केल्यानंतर त्याचा जो रिझल्ट मिळतो ना तो अमेझिंग असतो. तर हे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. प्लस अजून बऱ्याच ठाण्यामध्ये किंवा अशा बऱ्याच ठिकाणी मसाजला एक वेगळ्या पद्धतीचं एक काय म्हणतात ना, एक वेगळं नाव आहे. मसाज म्हणजे त्याला थोडंसं कल्ट वेगळ्या पद्धतीचं समजलं जातं. सो आपल्याला ते खोडून काढायचं आहे आणि एका चांगल्या पद्धतीने आपण ही गोष्ट लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. आजच AC आले आहेत, फॅब्रिकेशनच्या काही गोष्टी आल्या आहेत, आमच्या बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट झाल्या आहेत, काही मस्त प्रोडक्ट आहेत. सॉना पण आपला इन्स्टॉल झालेला आहे. फक्त गोष्टी आतमध्ये थोड्याशा स्कॅटर्ड आहेत, म्हणून मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये आतलं काही दाखवत नाहीये, फक्त एक इंट्रोडक्शन देतोय. सो आता AC फिटिंग आज रात्री होईल, इंटिरियर, आणि आपण लाईव्ह जातोय पुढच्या 1-4-5 दिवसानंतर लाईव्ह जाऊ आणि तेव्हा आपले टेक्निकल व्हिडिओज सुद्धा येतील. फक्त एक आईस ब्रेक करायचा होता म्हणून तुमच्याशी एक छोटीशी गाठभेट करून सांगितलं की आम्ही हे करतोय आणि याच्या मागची स्टोरी ही अशी आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. असंच आम्हाला प्रेम दोघांना देत राहा आणि तुम्हाला हा जो कॉन्सेप्ट आहे वेलनेस अँड रिकव्हरी, हा जो ओव्हरऑल कॉन्सेप्ट आहे जो आम्ही घेऊन येतोय, तुम्हाला कसं वाटतं आणि याची गरज किती आहे आजकालच्या काळात लोकांना,
ती मला खाली कमेंट करून सांगा. अँड दिस इज नॉट ओनली अबाउट फिजिकल वेलबिंग किंवा फिजिकल वेलनेस. इट इज मोर ऑन मेंटल ऑल्सो. कारण तुम्ही फिजिकली जेव्हा रिलॅक्स होता तेव्हा मेंटली त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त होतो. सो आय थिंक वी आर गुड. बरंच काय काय आहे. बोलू अजून पुढे पण बोलू. मला काय बरंच काय काय गोष्टी डोक्यात येतात. पण आता होतंय कसं, काय बोलू, कसं बोलू आणि कशा पद्धतीने कन्वे करू हे कदाचित परेशला पण सगळ्याच गोष्टी कसा बोलू त्या जात नाही. नवीन फील्ड आहे ना हा, आमच्या. नवीन फील्ड आमच्यासाठी. सो प्रयत्न करतोय, साथ द्या आम्हाला आणि असेच पाठीशी राहा. नक्कीच. आशीर्वाद ठेवा. थँक्यू सो मच.